आणि टोटली बाय केलेला नाहीये, हे तरी याच्यातून दिसून येतं. बरोबर आहे. याच विषयावर मी रवी आंबेकर यांच्याकडे जातो आहे. ते सातत्याने या मुद्द्यावर व्होकल असतात, ते बोलत राहतात. परत मुद्दा तोच आहे की जो भाजपच्या काही नेत्यांनी पसरवला होता की खान संदर्भातला की मुस्लिम हिंदू हे ध्रुवीकरण जे करण्याचा प्रयत्न केला गेला, तर तो सुद्धा इथे आता जवळपास लोकांनी नाकारलेला दिसतोय का? आणि जर तो नाकारला आहे तर तो म्हणजे कोणाच्या तोट्याचा आहे आणि हा जो नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला गेला होता तो सातत्याने का केला जात आहे? नाही, मला हा सगळ्यात महत्वाचा आहे. ध्रुवीकरण बायनरीमध्ये लोकांना आणणं, त्यांची निर्णय क्षमता प्रभावित करणं आणि सातत्याने एक कुठला तरी एक अज्ञात शत्रू हा सातत्याने उभा करणं आणि त्याला एक नवीन चेहरा देणं, हे काम संघ परिवाराने वारंवार केलेलं आहे. सोहितने आता हा एक मुद्दा उपस्थित केला की संघ परिवाराचं नेटवर्क काम करत होतं, सगळं काम करत असताना ही परिस्थिती आहे. आणि जगातील सगळ्यात मोठी संघटना असून त्यांना स्वतःच्या पक्षामध्ये उमेदवार सापडत नाहीत. इकडून तिकडून चोरून आणावे लागतात. याला आण, त्याला नवरा बनव, त्याला बोलव चढव, हे कामं करावी लागतात. सो या सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की सातत्याने ही घाबरलेली पार्टी आहे. सातत्याने ही साळींदर जसा असतो ना, तो घाबरला की काटे काढतो, तशा पद्धतीची ही पार्टी आहे. ही सातत्याने घाबरलेली असते, त्यामुळे हे सातत्याने नवीन नवीन काटे काढून लोकांसमोर येत राहतं. आणि त्यांनी मग आता आणला खान. माझ्या समोर आता मुश्ताक खान आहे. मुश्ताक खान या मातीत जन्माला आला, या मातीत जाईल, या मातीमध्ये काम करेल, या मातीमध्ये त्याने स्वतःचं प्रबोधनाचं काम केलेलं आहे. मराठी भाषा बोलतो. उद्या मुंबईचा महापौर मुश्ताक खान बनणार असेल, तुमचा विरोध आहे त्याला? या देशामध्ये जो जन्माला आला, तो या देशामध्ये राहिला, या देशासाठी राबला, त्या माणसाला तुम्ही आज मुस्लिम म्हणून बाजूला काढणार त्या प्रवाहाच्या? मी वारंवार एक मांडणी आणखीन एक करतोय की या देशामध्ये जातीच्या आधारावर आरक्षण होतं. जात ही कॉन्स्टंट आहे, व्हेरिएबल नाही. आर्थिक परिस्थिती ही व्हेरिएबल आहे. तो जात ही कॉन्स्टंट असल्यामुळे जातीच्या आधारावर आपल्या इथे आरक्षण होतं, धर्माच्या आधारावर नव्हतं. पण जर मुस्लिमांना एक राजकीय पक्ष, सत्तेत बसलेला राजकीय पक्ष गल्ली ते दिल्ली प्रतिनिधित्व नाकारणार असेल, आयसोलेट करणार असेल, ह्युमिलेट करणार असेल, तर या देशामध्ये येत्या काळामध्ये मुस्लिमांना धर्माच्या आधारावर आरक्षण, राजकीय आरक्षण देण्याची परिस्थिती या देशामध्ये निर्माण होणार आहे. आणि ही परिस्थिती तुम्हाला चालणार आहे का? माझं देशातील सुज्ञ मतदारांना, नागरिकांना सांगणं आहे की तुम्ही अशा भूलथापांना बळी पडून एका मोठ्या समाजाला अस्पृश्य करू नका, आयसोलेट करू नका. ही अस्पृश्यतेची चळवळ आहे. भारतीय जनता पक्ष आणि RSS ने राबवलेली ही नवीन राजकीय अस्पृश्यतेची चळवळ आहे. या चळवळीचा भाग बनू नका. या चळवळीला काही आधार नाही, बेस नाही. ही अमानवीय चळवळ आहे. आणि मग आज तुमचे जर मुस्लिम शत्रू संपल्यानंतर तुमचे पुढचे शत्रू कोण असणार आहेत? दलित, वंचित, महिला. आज महिलांच्या प्रतिनिधित्वाच्या बाबतीत सुद्धा तुम्ही याच बाबतीतच्या भावना आहेत तुमच्या. तृतीयपंथीयांच्या बाबतीमध्ये तुमच्या ह्याच भावना आहेत. तृतीयपंथीयांच्या ज्या वेळेला विषय येतो त्यावेळेला सुधीर मुनगंटीवार अतिशय असंवेदनशील असं वक्तव्य करतात की आम्ही आता चेक करायचं काय तृतीयपंथीयांना. सो अशा पद्धतीची असंवेदनशीलता ज्यांच्यामध्ये टॉप टू बॉटम आहे, त्यांना आज मुस्लिम शत्रू आहेत, उद्या दलित असतील आणि दलित होतेच याच्या आधी. या पद्धतीचं एक नॅरेटिव्ह रायटिंग या देशामध्ये आणलेलं आहे. खाण आणि बाण याच्यावर मराठवाड्याच्या निवडणुका याच्या आधी व्हायच्या, ते आता देशभर व्हायला लागलेल्या आहेत. मुस्लिमांच्या बाबतीमध्ये सातत्याने सगळ्या नॅशनल चॅनलवरनं प्रोपोगंडा केला जातो. या देशातील एखादा मुस्लिम आपल्या भावना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करून जर मांडत असेल तर तो पाकिस्तानी होतो, तो देशद्रोही होतो. आणि मग या देशामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे सदस्य हे हेरगिरी करताना पकडले गेले, कुठेतरी काहीतरी गैरकृत्य करताना पकडले गेले, ही सगळी लोक देशप्रेमी आहेत का? सो मला असं वाटतं की ह्या व्यक्तीनुसार हे गुन्हेगारीची प्रवृत्त्या बदलत राहतात. त्याला तुम्ही धर्म म्हणून टॅग, समाज म्हणून टॅग करणं, म्हणजे पारधी समाजाला गुन्हेगार समजायचं,
त्याच पद्धतीने मुस्लिम असले की तो देशद्रोही असणारच आहे असं गृहीत धरायचं. या पद्धतीचं हे नॅरेटिव्ह हे चुकीचं नॅरेटिव्ह आहे. या पद्धतीचं नॅरेटिव्ह हे देशाला कुठेच घेऊन जाणार नाही. हे भारतीय जनता पक्षाला कदाचित सत्तेत बसण्यासाठी मदत करेल, पण देशाला कुठेच घेऊन जाणार नाही. या सगळ्या नॅरेटिव्ह मधून सामान्य लोकांनी पण बाहेर पडलं पाहिजे ना कधीतरी. आज तुमचा शेजारी मुस्लिम असतो ना, तो लहानपणापासून तुमच्या सोबत वाढतो, लहानपणापासून तुम्ही त्याच्यासोबत डबे खाता आणि अचानक राजकीय प्रोसेसमध्ये आल्यानंतर तो तुमचा दुश्मन होतो, तुमचा विरोधक असू शकतो. तो शत्रू कुठून झाला, तो दुश्मन कुठून झाला? या देशाच्या या सगळ्या इलेक्ट्रोल आणि या पोल प्रोसेसमध्ये तुम्ही एक कम्युनिटी, एक जात, एक धर्म तुम्ही अशा पद्धतीने डिह्युमनाइज करणार आहात का? अशा पद्धतीने तुम्ही या प्रोसेसमधून बाहेर काढणार आहात? ती प्रोसेसमधून बाहेर काढण्याची प्रोसेस राबवणाऱ्या राजकीय पक्षांना या निवडणूक अधिकारी, निवडणूक प्रक्रियेतले सगळे जे काही मान्यवर त्यांना आणि त्यांना कारवाई करायची असेल त्यांनी करावेत. तर ही सगळी मूर्ख लोक आहेत. यांना या देशातली राज्यघटना समजत नाही, यांना या देशातली निवडणूक आचारसंहिता समजत नाही. या देशामध्ये धर्माच्या आधारावर, जातीच्या आधारावर प्रचार करण्याला बंदी आहे, ही गोष्ट त्यांना समजत नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मताचा अधिकार कशामुळे गोठवला गेला होता? मधुकर सरपोतदारांचा मताचा अधिकार कशामुळे गोठवला गेला होता? तर तो याच्यासाठी गोठवला गेला होता कारण त्यांनी हिंदुत्वाच्या नावावर प्रचार केला होता. या देशामध्ये ज्या वेळेला तुमच्याकडे एक आयडियल केस स्टडी आहे की तुम्ही धर्म राजकारणात आणू नका, निवडणुकांच्या राजकारणात आणू नका, त्या देशामध्ये आज धर्माच्या नावावर निवडणुका केल्या जातात, उघडपणे केल्या जातात आणि त्या नावावर मतं मागितली जातात. निवडणूक आयोग काय झोपलाय का? निवडणूक आयोगाचे कान डोळे बंद आहेत का? या सगळ्या गोष्टी आज विचारल्या पाहिजेत. एक शून्य नागरिक म्हणून तर विचारलंच पाहिजे, एक पत्रकार म्हणून पण आपण विचारलं पाहिजे. सो ह्या नॅरेटिव्ह हा मुस्लिम देशद्रोही आहे ही गृहीतक, हे ह्यासलेच आणि ते तसलेच असतात, हे गृहीतक आहे, हे डॅमेजिंग आहे. तुम्ही त्या त्या भागामध्ये जर एखादा देशद्रोही सापडतो तुम्हाला तर त्याला शिक्षा देण्यासाठी इथे कायदा आहे, न्याय व्यवस्था आहे आणि ज्या पद्धतीने याच्या आधी अनेक कायद्यांचा दुरुपयोग करून सुद्धा शिक्षा केलेल्या आहेत. सो काही झालेलं नाही अशातला भाग नाही. शेवटी तुम्हाला हे कायदे का सौम्य करायला लागले, का बंद करायला लागले, टाळासारखा कायदा का तुम्हाला याच्यासाठी आणावा लागला? कारण त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं की याचा गैरवापर झाला, स्कोर सेटल करण्यासाठी वापर झाला. सो ज्या देशामध्ये अशा पद्धतीचे कायद्याचा गैरवापर झाला तर अशा पद्धतीच्या नॅरेटिव्हचा पण गैरवापर होतो. आज देशामध्ये गोवंश हत्याबंदीच्या नावाने, त्या गोवंश संरक्षणाच्या नावाने जो उन्माद झाला त्याच्यामधून अनेक लोकांना तर आता गायींचा व्यापार करणं सुद्धा कठीण झालेलं आहे, प्रवास करणं कठीण झालेलं आहे, वाहतूक करणं कठीण झालेलं आहे. आणि या अशा पद्धतीच्या उन्मादी लोकांना जे मोठमोठाले ट्रक खेळ टाकून पंक्चर करून अनेक ऍक्सिडेंट्स घडवतात त्यांना तुम्ही देशप्रेमी आणि हिरो मानता, त्यांचे सत्कार करता. सो या प्रोसेस मधून का? कारण गोवंश वाहतूक एखादा ड्रायव्हर मुस्लिम असेल तर तो कत्तलखान्यालाच घेऊन चाललेला आहे, हे तुमच्या डोक्यात आता फिट बसलेलं आहे. त्यामुळे 2-4 गायी जरी गाडीमध्ये असल्या तरी लोक आधी पहिल्यांदा शोधतात की तो ड्रायव्हर कोण आहे. सो या पद्धतीचं नॅरेटिव्ह संशयाचं वातावरण आणि अस्थिरता या देशामध्ये निर्माण केली. सिव्हिल वॉरच्या दिशेने ही वाटचाल आहे, ही सत्ताधारी पक्ष करतो, ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. याचा स्पॉन्सर सत्ताधारी पक्ष आहे आणि त्याचे एकाधिकार मधले जे मित्र जे फायनान्स करतात हे टेरर फंड चालवतात असं माझं मत आहे. तर हा देशामध्ये हा केवळ द्वेष नाही निर्माण केला, ही दहशत पण निर्माण केली आहे. केवळ आज आपण त्याला द्वेषाने नाही पाहत आहोत. मुस्लिम समोर एक जर प्रवास करत असेल, दाढीवाला असेल तर आज आपण त्याला दहशतीने सुद्धा बघतो. म्हणून तर एखाद्या सीआरपीएफच्या जवानाची हिंमत होते की तो ट्रेनमध्ये गोळीबार करतो, हा, आणि त्याला तुम्ही हिरो म्हणता. सो ही जी काही मला असं वाटतं की जे पेनिट्रेट होतं ना, म्हणजे माझं मत आहे की नेते हे समाजाचे नेते असतात. हा नितेश राणेसारखा मूर्ख माणूस, मूर्ख राजकारणी हा ज्या वेळेला आपल्या सोशल मीडियाचा, आपल्या नेतेपदाचा वापर करून ज्या वेळेला एखादं वाक्य बोलतो त्याचा समाजातल्या सगळ्यात शेवटच्या स्तरातला जो माणूस त्याला रिसिव्ह करत असतो त्याच्यावर काय परिणाम होत असतो ना, याचा अंदाज त्याने घेऊन बघावा. हा अंदाज याच्यासाठी घेऊन बघावा कारण या ट्रोल मधले म्हणजे ज्याचे मी लाभार्थी आहे या ट्रोलर्सचा. सो हे ट्रोल ज्या वेळेला ट्रोल करत असतात तर त्यावेळेला मी अनेक लोकांशी बोलत पण असतो. मी अनेक लोकांशी ज्या वेळेला बोलत असतो ना, ती भरकटलेली मुलं असतात. अनेकदा वयोगट असतो 18-25च्या आसपासचा, ती भरकटलेली मुलं असतात. त्यांना तर पहिल्यांदा आपलं काय ऐकायचंच नसतं.
मी तुला बघून घेईन, ठोकून काढेन, तुम्ही तर माजोरडी झाले, तुम्ही लांड्या लोकांच्या नादी लागलेले आहेत, तुम्हाला माहित नाही हे देशद्रोह आहेत. म्हणजे काय 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 बोलत असतात. त्यांच्या अंगात जे राग आहे, जो द्वेष भरलेला आहे, हा द्वेष आला कुठून? हा ते जे नेत्यांना फॉलो करतात ना त्यांच्यामधून आला. त्यांना कुठलाही सुसंस्कृत नेता तुम्हाला समोर द्यावासा नाही वाटला. देवेंद्र फडणवीसांचं सगळ्यात मोठं फेल्युअर आहे. तुम्हाला सत्ता पाहिजे, पण तुम्हाला हा कशाला पाहिजे? तुम्हाला आग लावणारा माणूस कशाला पाहिजे? तुम्ही तुमच्या विकासाच्या नावावर जर मतदान मिळतंय ना तुम्हाला जर मेट्रो बनवून मतदान मिळतंय, मग कशाला पाहिजे नितेश राणे? कशाला पाहिजे ही प्रवृत्ती? कशाला पाहिजे ते आगलावी लोक? तर ही आगलावी लोक याच्यासाठी पाहिजेत कारण त्यांना माहिती आहे की मेट्रो बनवून मतं नाही मिळत आहेत. हे नॅरेटिव्ह लिहून मतं मिळत आहेत. हे बायनरी मध्ये जाऊन मतं मिळत आहेत. अशा पद्धतीने डिवाइड करून मतं मिळत आहेत आणि यामुळे ही राजकीय सोय आहे. ही राजकीय सोय आहे, दुसरं काही नाही. याला काही मतदारसंघ नाही. ही राजकीय सोय आहे. हे द्वेषाचं राजकारण मला असं वाटतं की हे स्वस्त राजकारण आहे. हे स्वस्त राजकारण आजकाल सगळ्यांनाच एवढं आवडायला लागलंय कारण त्याच्यात काही मेहनत नाही करायची. मला जर उद्या नेता बनायचं असेल ना, मी 4 लोकांना शिव्या घातल्या तर मी उद्या दुसऱ्या दिवशी ट्रेंडिंग मध्ये येतो, 5व्या दिवशी मी नेता होऊन जाईल. 4 फ्लेक्स लावले तर मी एक निवडणूक जिंकून जाईल. तर हे मला असं वाटतं की हे सगळं स्वस्त झालेलं आहे. या राजकारणाचे हे प्रॉडक्ट आहेत सगळी लोक आणि यांनी ह्या देशाची ही लोकशाही, ज्याला प्रगल्भ लोकशाही आणि हे सगळं आपण म्हणतो, ही अक्षरशः नासवलेली आहे. सो मला असं वाटतं की हे जे काही मुद्दे येत राहतात निवडणुकांमध्ये, आता उद्या यांचे पार्टनर शोधा. एक मोठा नेता आहे भारतीय जनता पक्षाचा, हे सांगून मी माझा मुद्दा मांडतो की भारतीय जनता पक्षाचा एक नेता आहे. हिंदू जिहाद, लव जिहाद, लँड जिहाद, जन्मतारखा जिहाद आणि विविध जिहाद रोज ते करत राहतात. आणि रोज काही काही जिहाद येतात. म्हणजे मला तर आणखी, मी काही मौलवीशी पण बोललो, म्हटलं नेमके किती जिहाद असतात? तर ते म्हणाले ह्यांच्या डोक्यात आहेत तेवढे आहेत. कपडा जिहाद, हा थूक जिहाद, हा म्हणजे काही काय नाही आहेत. म्हणजे तुम्ही बघाच, तुम्ही आता एकदम जर तुम्ही इंटरनेटवर शोधलं ना तर तुम्हाला सापडेल, एक सुरस कहाण्या पण सापडतील. तर अशा पद्धतीचे हे वेगवेगळे जिहाद चाललेले राहतात. सो ह्या पद्धतीचे जे जिहाद करणारा, एक प्रोपगंडा करणारा भारतीय जनता पक्षाचा नेता आहे, त्याच्या मुलाचा पार्टनर मुस्लिम आहे. त्यांचं कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. तो पार्टनर मुस्लिम चालतो, धंदेवाईक मुस्लिम चालतो, डोनर मुस्लिम चालतो, हा श्रीमंत मुस्लिम चालतो, आखाती देश चालतो, तेल विकणारा मुस्लिम चालतो. मग तुम्हाला या देशातला सामान्य मुस्लिम नाही चालत, तुम्हाला कष्टकरी मुस्लिम नाही चालत. हा, अनेकांना तर जावई मुस्लिम पण चालतोय. अनेक भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे जावई पण मुस्लिम आहेत, ते चालतं. सो ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला बघितलं म्हणजे संधी साधूपणा आहे. हा स्वस्त राजकारणाचा भाग आहे. सो या पद्धतीचं हे जे राजकारण भारतामध्ये निर्माण झालेलं आहे, फार धोकादायक आहे. हे धोकादायक आपल्याला नाहीये, लोकशाहीला नाहीये. हे जे लोक हे राजकारण करतात ना, त्यांना पण धोकादायक आहे. कारण कुठे